रविवारचा मुहूर्त साधत महायुतीच्या वतीनं आज कोल्हापूर शहरामध्ये प्रचाराला सुरुवात केलेली आहे। महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक दादा आपल्यासोबत आहेत। दादा, आज रविवारचा मुहूर्त साधत आपण प्रचाराला बाहेर पडलात, काय नेमका प्रतिसाद मिळतोय शहरामध्ये? खरं म्हटलं तर प्रचाराला काय आजच्या मुहूर्ताने मी बाहेर पडलेलो नाही। ज्यावेळी उमेदवारीचा अर्ज भरला किंबहुना त्याच्याही आधी प्रचाराची सुरुवात झालेली आहे। फक्त शिवसेनेची कोल्हापूर शहराची एक प्रथा आहे, परंपरा आहे की आमच्या प्रचारात ज्यावेळी सुरुवात करतोय त्यावेळी या स्वामीजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन कोटीतीर्थावर मी सुरुवात करतोय। या शहराचे माजी आमदार आदरणीय राजेश क्षीरसागर साहेब यांनी ही परंपरा जोपासलेली आहे आणि आजसुद्धा त्यांच्या विनंतीनुसार या ठिकाणी आम्ही सगळे शिवसैनिक जमलो आहे। कोल्हापूर शहर, कोल्हापूर दक्षिण या सगळ्या विभागातले सर्व शिवसैनिक या प्रचाराच्या शुभारंभासाठी आलेले आहेत। खरं म्हटलं तर शिवसेनेच्या वतीनं इथं जरी प्रचाराचा शुभारंभ होत असला तरी भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार दक्षिणचे अंमल माडिक साहेब यांनी आता आपला दौरा सुरूच ठेवलेला आहे। शोभिका वहिनी त्यांच्याबरोबर आहेत, वीरेंद्र मंडलिक त्यांच्यावर आहेत। आमच्या कागलमध्ये गेला तर आमचे मुश्रीफ साहेबांनी सगळे मेळावे घेतलेले आहेत। समजित राजे मेळावे घेत आहेत, चंदगडला राजेश पाटील मेळावे घेत आहेत, शिवाजी पाटील साहेब मेळावे घेत आहेत, भरमवांना मेळावे घेत आहेत। उदरगड तालुक्यामध्ये प्रकाश आंबेडकर आत्तासुद्धा राजधानी तालुक्यात त्यांचा दौरा सुरू आहे। आज के.पी. पाटील साहेब आम्हाला समर्थन देऊन तेही उद्यापासून दौरा सुरू करणार आहेत। आत्ताच माझा कार्यक्रम अरुण डोंगळे साहेब गोकुळचे चेअरमन यांनी आम्हाला पाठिंबा देणारा मेळावा ठेवलेला आहे आणि म्हणून सगळ्या विभागामध्ये प्रचाराचं रणधुमाळी सुरूच आहे। फक्त परंपरेप्रमाणे आज आम्ही इथं सुरुवात करतो। कारण मुश्रीफ साहेब म्हणाले होते की कोल्हापूर शहर, दक्षिण आणि करवीरमध्ये जास्त लक्ष घालायला पाहिजे, त्या अनुषंगाने हे प्रयत्न सुरू आहे। नाही, ते म्हणाले होते ते बरोबर आहे, कारण राहिलेल्या 3 मतदारसंघामध्ये आमच्या युतीचे आमदार आहेत। या 3 मतदारसंघामध्ये काँग्रेसचे आमदार आहेत, म्हणून त्यांनी आम्हाला सूचना दिली होती आपल्या 3 मतदारसंघामध्ये आपल्याला मोठं पाठबळ मिळणार आहे, आपल्याला जे काम करायचं आहे या 3 मतदारसंघामध्ये करायचं, या अर्थाने ते बोलले होते। सतेज पाटलांनी अशी टीका केली की मंडलिक कुटुंबियांकडून कालबाह्य मुद्दे बाहेर काढून टीका करण्यात येते। कालचा जो वीरेंद्र मंडलिक यांनी टीका केली त्याला अनुषंगाने मला पण असंच म्हणायचं आहे, कालबाह्य विषयावर बोलण्यापेक्षा आता चाललेल्या वस्तुस्थितीवर बोलूया। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी 100 वर्षापूर्वी धरण बांधलं, त्याचं श्रेय अलीकडच्या लोकांनी घ्यायला नको पाहिजे। आणि मग इतिहासात रमण्यापेक्षा आत्ताच्या काळामध्ये जो मोदीजींनी विकास केलेला आहे, राज्य शासनाच्या वतीनं एकनाथ शिंदे साहेबांनी विकास केलेला आहे। आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधी जे विकासासाठी प्रचंड असा निधी आणून कोल्हापूर विकासात्मक असं मार्गावर चाललेला आहे, हा विषय आणि पुढच्या काळामध्ये आम्ही म्हणजे काय करू शकतो हा विषय आम्ही लोकांच्या पुढे मांडतो। त्यांनीसुद्धा तेच विषय मांडावेत, नाहीतर मग उमेदवारांनी सांगायचं मागच्या 100 वर्षातलं, त्यांच्या प्रवक्त्यांनी सांगायचं तुम्ही बोलू नका, आम्ही काय बोलावं आमचा अधिकार आहे, त्यांनी काय बोलावं त्यांचा अधिकार आहे, त्यांना आम्ही काय सल्ला देणार नाही, पण आम्हालाही सुद्धा त्यांनी अनावश्यक सल्ला देऊ नये। पण बोलण्यासारखं काही नाही म्हणून असे मुद्दे काढले जातात असं देखील म्हटलं जाते। बोलण्यासारखं भरपूर आहे। उदाहरणार्थ कोल्हापूरचं विमानतळ जे आहे ते अत्याधुनिक झालं, यासाठी जवळजवळ 200-250 कोटीपेक्षा जास्त निधी हा केंद्र सरकारनं दिला, राज्य शासनानं त्या पद्धतीने निधी दिला आणि हे सगळं अत्याधुनिक विमानतळ हे आमचं विकासाचं एक मॉडेल आहे। नुसतं एक विमानतळ मी सांगत नाही, तर नॅशनल हायवे 6 पदरी होतो आहे, हे सुद्धा विकासाचं मॉडेल आहे। आपला रत्नागिरीहून जाणारा नागपूर हैदराबाद रस्ता हा सुद्धा नॅशनल हायवे होतो आहे, हे सुद्धा विकासाचं मॉडेल आहे। कोल्हापूरच्या रंकाळ्यावरून जाणारा गगनबावड्याचा रस्ता हा सुद्धा विकासाचं मॉडेल आहे। संकेश्वरून जाणारा आंबोलीचा रस्ता हा सुद्धा विकासाचं मॉडेल आहे। आणि एवढंच काम नाही तर समाजातल्या प्रत्येक घटकाला ताकद देण्याचं काम मोदीजींनी केलं, हे सुद्धा विकासाचंच काम आहे। धन्यवाद। तर आपण बघितलं की 100 वर्षापूर्वी नेमकं काय केलं किंवा त्या कामाचं श्रेय आता न घेता आत्ता नेमकं काय काम केलं याच्यावरती चर्चा करणं खूप गरजेचं आहे आणि मोदींनी केलेल्या विकास कामामुळे जनता आपल्या पाठीशी उभा राहील अशा पद्धतीचा विश्वास संजय मंडलिक यांनी व्यक्त केला। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।